इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. सिंहगड रोड पोलिसांची मोठी कारवाई. 2 गावठी पिस्तुलांसह 3 जेरबंद. गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना मिळाली गोपनीय माहिती. 80,000 रुपयांचे पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त. सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत 2 गावठी पिस्तुलांसह जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य एका विधिसंग्रहग्रस्त बालकांकडूनही पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे तपास पथक गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना आरोपी ओमकार पांढरे व सूरज उर्फ चिक्या गायकवाड हे गावठी पिस्तूल घेऊन वडगाव पठार परिसरातील मोकळ्या जागेत थांबले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. वरिष्ठांच्या आदेशानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर पंचासमक्ष अंगझडती घेण्यात आली असता ओमकार पांढरे यांच्याकडे सुमारे 40,000 रुपये किमतीचे गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस तर सूरज उर्फ चिक्या गायकवाड याच्याकडे सुमारे 40,000 रुपये किमतीचे गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळून आले. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्ट कलम 325 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान दिनांक 19 ऑगस्ट रोजी पोलिसांच्या आणखी एका पथकाला संघर्षग्रस्त बालकाकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वडगाव बुधवार येथील परिसरात कारवाई करून संबंधित बालकाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सुमारे 40,000 रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि 2,000 रुपये किमतीची 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणी ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सिंहगड रोड परिसरात अवैध शस्त्र बाळगण्यावर पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड रोड पोलिसांच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवैध शस्त्रसाठ्यावर घाला. गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीची तातडीने पडताळणी करून पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे 3 पिस्तुले व जिवंत काडतुसे पोलिसांच्या ताब्यात आली. त्यामुळे संभाव्य गंभीर गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत झाली आहे. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.